नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र सरळ सेवा यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर जी महिला व बालविकास अधिकारीची एग्जाम जी होते तर यामध्ये जी सेकंड शिप आहे ती सुद्धा झालेली आहे। पहिल्या शिप मध्ये कशावर प्रश्न आले होते ते आपण पाहिलं। ही सेकंड शिप जी आहे त्यामध्ये कशावर प्रश्न विचारले गेले होते ते आपण इथे आता बघणार आहोत। बघा याचा तुम्हाला फायदाच होणार आहे, ठीक आहे, डेफिनेटली। तर इंग्रजीमध्ये पॅराजंबल वर अगेन क्वेश्चन आला होता, सिनोनिम अँटोनिम वर क्वेश्चन आला होता, ठीक आहे। म्हणजे फिक्स इथे तर क्वेश्चन सिनोनिम्स अँटोनिम्स आणि पॅराजंबल वर एक येणारच आहे, ठीक आहे। आता यामध्ये एरर फाइंडिंग वर क्वेश्चन आला होता, अगेन एरर वरती क्वेश्चन येतोच। पण यामध्ये बघा आपल्याला पॅसेज आहे, पॅसेज आपण पहिल्या शिप मध्ये पण पाहिला। इथे इडियम्स अँड फ्रेजेस आणि प्रोवर्ब बॅड झालं। इथे इडियम्स अँड फ्रेजेस वरती क्वेश्चन आता विचारण्यात आले होते आणि प्रोवर्ब वरती क्वेश्चन विचारण्यात आला होता। म्हणजे हे इंग्रजीचे टॉपिक्स जे आहेत ते इथे आपल्याला दिसतात। इडियम्स फ्रेजेस वरती पण क्वेश्चन येईल, प्रोवर्ब पण आलेला आहे। त्या व्यतिरिक्त मराठी व्याकरणामध्ये जर पाहिलं तर अगेन मराठीमध्ये समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्दावर क्वेश्चन येऊन गेलाय। सर्वनामावरती जास्त प्रश्न आढळले। सर्वनामाच्या पहिल्या शिप मध्ये पण होते आणि या शिप मध्ये पण सर्वनामावर, सर्वनामाच्या प्रकारांवर क्वेश्चन, समासवरती प्रश्न आलेला आहे आणि वाक्याच्या प्रकारावर अगेन क्वेश्चन आलाय। त्याचबरोबर विराम चिन्हांवरती प्रश्न आलेला आहे। अगेन दुसऱ्या शिप मध्ये पण मराठीचा उतारा किंवा पुस्तक लेखक यावरती क्वेश्चन आलेले नाहीयेत, ठीक आहे। सो हे थोडंसं तुम्ही लक्षात घ्याल। म्हणजे इंग्रजीमध्ये पॅसेज विचारला गेलाय पण दोन्ही वेळेस मराठीवरती पॅसेज विचारला गेलेला नाहीये, ठीक आहे। पण विराम चिन्हांवरती इथे प्रश्न आलेला आहे, ठीक आहे। या व्यतिरिक्त बुद्धिमत्तेमध्ये बघा अंकमालिका, अक्षर मालिका सगळ्यात महत्वाचं। इथे पण गाळलेली पद आणि सहसंबंध, म्हणजे इथे पण तुम्हाला दिसेल कोर मॅथ्स वर क्वेश्चन नाहीच आहे। अक्षर मालिकेवर भरपूर प्रश्न आहेत। सो काय करायचे, सुरुवातीलाच एबीसीडी जी आहे ती या पॅटर्न मध्ये लिहून घ्यायची आहे तुम्ही, ठीक आहे। म्हणजे पटापट उत्तर तुम्हाला याची देता येतील। असं एम पर्यंत लिहिलं की एन पासून रिव्हर्स लिहायचे। हा पॅटर्न आधीच काय करा, लिहून ठेवा तिकडे। म्हणजे काय होईल तुम्हाला तर उत्तर द्यायला फास्ट जाईल। पाहिजे तर याला नंबरिंग पण 1 2 3 असं 26 पर्यंत नंबरिंग पण करून ठेवा, अजून सोपं जाईल, ठीक आहे। या व्यतिरिक्त जीएस मध्ये कशावर क्वेश्चन्स आलेले आहेत, जीएस मध्ये महाराष्ट्रातील हवामान विभागांवरती प्रश्न विचारला गेलाय। वर्धा वैनगंगा नद्यांच्या उगमावरती प्रश्न आलेला आहे। बघा हे सगळ्या गोष्टी आहेत ना, मी शिकवलेल्या आहेत जिओग्राफी मध्ये कितीतरी वेळा। एसडीजी निर्देशांकावर भारताचा रँक यावर क्वेश्चन आलाय, चैतन्य सरांनी करंट मध्ये कव्हर केलंय। शारदा सदन, पंडिता रमाबाई यांच्या शारदा सदनवर प्रश्न आलाय, हिस्ट्री मध्ये मारुती सरांनी कव्हर केलंय। ISA इंटरनॅशनल सोलार अलायन्स करंट मध्ये झालेला आहे आपलं। राज्यपालावरती क्वेश्चन आला होता बघा की एक राज्याचा राज्यपाल हा एकापेक्षा जास्त राज्यांचा राज्यपाल म्हणून काम करू शकतो। बेसिकली 7व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न विचारला गेला होता। 1857च्या उठावावर हिस्ट्रीवरती क्वेश्चन आलाय। या व्यतिरिक्त क्रीडा घडामोडी, खेळाडूंवर क्वेश्चन विचारलाय। नाबार्ड संबंधी क्वेश्चन आला होता। माधवराव बागल वरती प्रश्न आलेला आहे, ठीक आहे। सो ही थोडीशी व्यक्तिमत्व आपल्याला माहिती असली पाहिजे। लोकसंख्येवरती क्वेश्चन आलेला आहे आणि पॉलिटी मधलं विधान परिषद आणि लोकसभा सदस्यांचं वय याच्यावर सुद्धा क्वेश्चन आलेला आहे, ठीक आहे। तसं इकॉनॉमी मध्ये जर पाहिलं तर रिव्हर्स रेपो रेट या टॉपिक वरती क्वेश्चन आलेला आहे। तर हे जे टॉपिक्स आहेत यावरती दुसऱ्या शिप मध्ये प्रश्न विचारले गेले होते, पहिल्या शिपचे पण तुम्ही पाहिले। सो एवढे टॉपिक तरी तुम्हाला व्यवस्थित त्याची उत्तरं पाठच करून जायची आहेत, ठीक आहे, किंवा हे टॉपिक व्यवस्थित करून जायचे। आणि तुम्हाला जर का इतरही पुढे तयारी करायची असेल वेगवेगळ्या एक्झाम्सची तर आपल्याकडे ऑल इन वन नावाची बॅच आहे ऍप्लिकेशन वरती। सो ऑल इन वन बॅच जी आहे ती तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता। या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर दिले जातील, व्यवस्थित सर्व सिलेबस कंप्लीट करून घेतला जाईल, तुमची प्रॅक्टिस करून घेतली जाईल। तर नक्कीच ही बॅच तुम्ही ऍप्लिकेशन वरून जॉईन करू शकता। आय होप या व्हिडिओ लेक्चरचा तुम्हाला फायदा झाला असेल। थांबूया तर इथे आपण, धन्यवाद। बघत राहा अभ्यास मित्र आणि चॅनल जर का सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे। थँक्यू व्हेरी मच।